माझे तुकोब करायला सांगतात. कारण का म्हणले माझा दोन्ही पित्राचं करुणा तुम्ही मुक्त झालो नाही. नीट आहे का शास्त्राचा. सत्यवत नावाचा ब्राह्मण होता, त्याला पुत्रच प्राप्ती नव्हती. पिंड सांगतो बघा, माझे झाले गयावर्जन. मला गयावर्जन सांगायचं आहे, फक्त बाकीचा विषय नाही सांगायचा. आणि त्या टाइमला पुत्र नव्हता महाराज. आणि महान भागवत करायला गेले आणि त्यांनी पाहिलं कृपा दृष्टीसे न्याळले. आणि पाहिल्या म्हणजे काय करायचं म्हणे तुला पुत्र नाही म्हणले, पुत्र असावा. अरे ज्याला पुत्र झाले नीट वागतील का? हो, जे पुत्र झाले ते आई बाबाचा दाखवा बी लागत नाही. कशाला पुत्र पाहिजे तुला? नाही म्हणले, पत्नीच्या ऋणातून मुक्त होता येत म्हणून आम्हाला काय पाहिजे? पुत्र पाहिजे. ठीक आहे, त्याला काय केलं महाराज? पुत्र पाहिजे. पण पुत्र उद्या नालायक निघाला तर म्हणे चुकवणार आहे. तुला जाई ना आईच्या पोटात गर्भ जर मेला तुलाच आहे ना, कशाला पुत्र मागतो? नाही म्हणले, पत्नीच्या ऋणातून ज्यावेळेस लक्षात ठेवा, शास्त्र सांगतंय पत्नीच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल ना, तिला पुत्र प्राप्ती करावी आणि मग ऋणातून मुक्त होता येतं. अन्यथा मुक्त होता येत नाही पतीला. आणि त्या टायमाला ती फळ घे, खा, त्या पत्नीला दे. आणि पत्नीला दिल्यानंतर कारण का फिट आले हो, नामदेव फिरतो ना देवाचा पितांबर काय झाला गळाला. तेव्हापासून उभार करायला पद्धत आली, कंबर बांधत पडला. म्हणून आता कंबर बांधायची ती बी निघाली लागले. आणि त्या टायमात तिच्या पत्नीचं नाव होतं दुंदुली. तिनं त्या सत्यवत ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव दुंदुली होतं. म्हणजे कुठे गेलते? अगं आपल्याला पुत्र होणार होता, ही फळ खा. फळ खा म्हटल्यानंतर कुठं नादा लागल्या साधूच्या माध्यमाला सत्यनारायणची पूजा करायची, लोकांचे लग्न लावायचे सोडून दिलं. लागला म्हणले इकडं पाय विकत खेळायला. म्हणले फळ खा, कुठं पुत्र होते का देवा? हा, फळ खा, पुत्र होते असं म्हटल्यानंतर जावा गंगेला अंग करून या आणि मी पूजा करून ठेवते आणि फळ खाते. बाई पुढली होती, तिने आंघोळला गेला, बघितला आणि ती फळ त्या गाईला चारून टाकलं. संतांना दिला प्रसाद होता, गाईला चारला गाईला. आणि ती कुणाला म्हणली मी गाईला चारला बर का, माय बरं झालं.
आणि तिथे शेजारीची बाई होती. तिचा काय होता 6 दिवसात पाळणा हलायचा. ह्याची घाण काढली की दुसरी घाण चालू. त्या राशन कार्ड मध्ये ऐकली ते राशन कार्ड काही पडलं इतके नाव तिला म्हणजे एक तुला सांगते की म्हणजे का ग तुला त्याच्या पुढे पुत्र झाला तर मला सांगायचं मला देऊन म्हणजे का ग अगं म्हणजे तसलं तर नाही की किती पाहिजे तेवढे हवडा उत्तर आला घेऊन जा म्हणजे तसं नाही. तुला जन्म झाला गरोदर राहिली की मला सांग. ठीक आहे म्हणलं आणि तिने सांगितलं महाराज मी गरोदर राहिलं. तिने काय केलं घरातल्या चिंध्या आणल्या चिंध्या पोटाला बांधल्या. चिंध्या पद्मिनीचे डोळे वांजाचे ढवाळे कैसे लागे करतात. काय ना ढवाळ लागते का आणि 9 महिने 9 दिवसाचा पुत्र तिला पोटाच्या चिंध्या काढून टाकल्या आणि काय केलं मला तिनं म्हणजे पुत्र झाला. अहो हरिपाठ 1 तास एका जागेवर केला त्याने मला पुत्र झाला सगळे पाऊल फेडले का सगळे पाऊल वारकऱ्याची आणि हाने त्या गाईलाही पुत्र झाला. आता म्हणला मला पुत्र झालाय माझ्या नावाला लावून चिटकून नाव टाकायचं माझं सत्यवाद आणि त्याचं नाव आत्माराम. तुमच्या नावाला काडी लागो. मी 9 महिने 9 दिवस त्याला सांभाळले. माझ्या नावाला नाव लागून पाहिजे. हो काय माझी नाव दुंदुली आणि त्याचं नाव दुंदुकार. 2 नाव लक्षात ठेवा. आणि ती कोणाचं होतं खरं बोला मुलगा कोणाचा होता उस्मानला होता ना दुसऱ्याच्या रक्ताचं होतं ना. कुणाच्या गंजी पेटवायचं कोणतं कुणाच्या कानपडात मारायचं इतकं आगाव कार्ट निघालं. आणि निघाल्यानंतर त्या कार्ट्याने लक्षात ठेवा त्यांना काय केलं गुरु आश्रम म्हणून ठेवलं. कारण का कुठला जर झाला त्याला शिक्षण घ्यायला जावं लागतं. गुरु परमात्मा नीट कधी वाचत नाही शाळेत वाकडं वाचायचं आणि डोळ्यात मास्तरकड डोळे मोठे करून बघायचं. आणि ही होत ना गोकर्ण गोष्टी लय हुशार होत. मी काय सांगतो पिंड पदावर सांगतोय फक्त पिंड कसे पाडायची सांगायचंय मला फक्त इथं आज. आणि त्या टायमाला त्याला घरी आणलं म्हणजे तुमची दोन्ही मुलं घेऊन जा म्हणजे का म्हणजे 11 वर्षाचा आहे म्हणजे 5 वर्षातून माघारी आणलं. म्हणले ही दुंदुकार आहे का म्हणले हो. ले आगाव आहे हो म्हणले. ती दिवशी मला काय करेल म्हणले उचलू आपटल म्हणले आणि मारी ही पोर तुम्हाला राहू द्या जाऊ दे म्हणजे पोर माझा आगाव आहे ना आमच्या पैसे राहू दे. आणि ते जो हुशार पोरगा आहे कोण गोकर्ण लक्षात ठेवा त्याला काय करा म्हणे येऊन ही पोरग तर तुझ्या पुढला आहे म्हणजे मी मग पहिल्या शिकवलं ना गुरुजी
तुमचं चुकलं. मास्तर अपमान करत होते. थोडं हुशार होतो महाराज. हो. आणि ही दोन्ही पोरं मला नको म्हणले ठीक आहे. आणि हे जे आहे तुमकार ह्याला म्हणले काय डोक्यात दगड घाला काय बरोबर नाही म्हणले. ठीक आहे ह्याला तर घेऊ नको ही बाबा नको. मी म्हणला वसिल्यावर MBA झालेला मला. हा माझी नोकरी जाईल म्हणण्याच्या नादा लागलं होतं. ती पोरग घालायला. आणि हे जे होतं कुठलं ते आगाव कार्ट हे काय केलं मला काटे घेतलं बापाला मारून टाकलं. हो. आणि त्या टायमा ह्याला कळलं तू का म्हणे आम्ही फसलो. प्रमाण आहे आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या तुका म्हणजे आम्ही फसलो आणि उगेच या संसारी गुतलो. किंवा त्याच महात्म्याचं ऐकलं होतं ना आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बापाला काठीनं मारलं. बापानं गोकर्णाचं काय करू तुम्ही अरण्यामध्ये जा आणि सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्या. भगवंताला प्राप्त करून घ्या. आणि आईच्या मागे लागले. आईच्या मागे लागून लक्षात ठेवा जमीन इकलं घरदार इकलं आईच्या घराचे दागिने इकले. आणि आई पुढे पळत होती. हो आई किती प्रेम करते मला सांगितल्याप्रमाणे देऊन तुम्हाला आई किती प्रेम करते आपल्यावर. मरताना आई प्रेम करते. आई एकदम प्रेम करत. आई मागे पाहायची पुढे पडायची. काठी येऊन मागे लागला आणि आई का हिरीत कोरड्या हिरीत पडली. आणि त्याच्यात जे होते ना वेश्या 5 वेश्या किंवा 5 वेश्या ही नाही बरं का. शास्त्रातले वेश सांगतो मी. शास्त्रातले वेश्या स्वाती हो सरस्वती इच्छा कामना ही वेश्या वेश्या लक्षात घ्या. कर्मकांड सांगतो तुमच्या पुढे. आणि आता त्याच्यामध्ये भरपूर गबाळ आहे. त्यांनी काय केलं महाराज त्या स्वाती नावाच्या वेश्यानं त्याच्या पायावर बसली.
दुसरी कमरेवर बसली, तिसरी छातीवर बसली आणि चौथी नरड दाबलं. मेलो. त्या टायमाला कामिना म्हणली माझं सत्कर्म राहावं थोडं. घरात इस्तू केलता लाल लाल जर चुरीतला घ्यायचा ना बरं का, चुरीतला परातीत घेतला, तोंड आ केलता, त्या तोंडात जाऊन मारून टाकला. हो झाली कर्मांत बोंब मारी हरिहा. म्हणून मला तुकोबाला माहित होतं अभंगाच्या